एकदम मस्त मोठे मोठे. आपल्याला जायचं होतं इकडे सकाळ किती भारी केलं त्या. नमस्कार मित्रांनो, मी काळू गावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय सगळ्या फॅमिलीसोबत मस्तपैकी फिरायला नाणेघाटला. आणि नाणेघाटला जाऊन ना आपण खूपच धमाल करणार आहे आणि त्याच्यासोबत आहे ना प्रयत्न करणार आहे खेकडे पकडण्याचा. हिरवे वगैरे तिकडे खूप भेटतात, ते पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ना मस्तपैकी संध्याकाळी रेसिपी सुद्धा बनवायचा प्रयत्न करायचा आहे. चला तर जाऊयात मित्रांनो, नाणेघाट एकदमच जवळ आलोय. नाणेघाटचा आपण मस्तपैकी जाऊयात, एन्जॉय करूयात आज. मित्रांनो, येऊन पोचलोय आणि आता दुपारचे आहेत ना, म्हणजे संध्याकाळचे 4 वाजलेत आणि 4 वाजता सुद्धा बघू शकता या साईडला पूर्ण एकदम असं धुकं आहे एकदम. आणि इकडे हृदय तयार झालाय. हृदय इकडे बघ. आणि आशिका लागले परीला हे घालायला. आशिका पोरांची तयारी करायला लागले. हे जे रेनकोट आहेत ना मित्रांनो, इथूनच घेतले आपण, काहीच तयारी करून नव्हतं आलो, कारण खाली पूर्ण आपल्या इकडं एकदम ऊन आहे आणि इकडं बघा पाऊस कसला खतरनाक आहे. तर बघा कशी तयारी केली परी, सुद्धा कशी तयारी केली परीने. इकडं बघा आशिका आणि ती एन्जॉय करतायत इकडं मस्त पैकी. परी म्हणजे ना आम्ही ना मित्रांनो स्पेशली असं फिरण्यासाठी आलेलो आहे, पण त्याच्यामध्ये ना आपल्याला मस्त असं थोड्या वेळाने बघू खेकडे वगैरे पकडून काहीतरी बनवता येईल का ते सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे. तर चला जाऊयात आता, मस्त नाणेघाटची सफर पूर्ण करूयात. पाऊस कसला खतरनाक, एकदमच जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो. आणि आता आपण आहे ना एकदम नाणेघाटच्या जवळ आलोय. सगळीकडे असं नुसतं धुकं धुकं दिसतंय ना, काही दिसत नाही मित्रांनो. आपण आहे ना लांबच गाडी लावली होती, कारण की तिकडेच पार्किंग आहे आणि काही लोकांनी इकडे सुद्धा गाड्या आणल्या. मित्रांनो, माझा आवाज येतोय का नाही काय आयडिया नाही अजिबात, पण बघू शकताय नजारा, बघू शकताय. आज तुम्हाला एकदम खतरनाक अनुभव देणार आहे. असं काय होत आहे? काय भिजली का काय? आता मेन याच्यापासून आलेलं आहे बघा, कसला डेंजर दिसतोय इथून खाली. आणि आता खाली जायचं इथून चालत चालत. तर खाली जाऊयात, बघू कसं काय जमतंय की नाही मित्रांनो, कारण की इथून आहे ना पूर्ण खाली असं ओढ आहे, त्याच्यामधून डायरेक्ट आपल्याला खाली चालत जायचंय. अगं भिजू नकोय, गार लागल, लगेच नको भिजू.
चल बरू टप्या बघ ये बघ. टाकलंय. हा? सगळीकडून असं पाणी पडतंय बघू शकताय मित्रांनो एकदम जबरदस्त. आणि या साईडला एक गोय वरती बघा या साईडला एक गोय आणि तिकडं पुढे पण आहे तर तिकडं काय आपण जाणार नाही खाली जावं या साईडला खाली मेन आहे. एकदमच जबरदस्त मित्रांनो. ए भिजतो कसं त्याच्यामध्ये येड्या. कुठे जावं कसलं दिसतंय बघा. हा नजारा पाहण्यासाठी खरं तर आपण इथपर्यंत आलो होतो. खतरनाक. आणि या साईडला बघा लोक वर चालत होता इकडून वर चालत आणि पाणी सुद्धा बघा कसलं वाढलं एकदम खतरनाक आहे मित्रांनो. नाही ना मित्रांनो आत्ताच मी गेलो आणि हे बघा इथं साप आहे बघा. एकदम निवांत बसलाय त्याला काहीच नाही. काय नाही होत. तर चला मित्रांनो आता वर जाऊयात. इथून आता परत वर चालत जायचं. बरंच लांब आपण खाली आलो होतो आणि नेमकं इथपर्यंत लास्ट पॉईंट आहे हा. तिथून खाली जाता येते थोडं खाली पाण्यासारखे जास्त काय नाही पण जाऊ शकतो. बाकी या साईडला तुम्हाला दाखवता आलं नाही. या साईडला पण गोवा होता पण पोरांना घेऊन आपल्याला त्या साईडला जाता नाही येणार आहे. तर चला आता जाऊया तिथून वर जाऊयात मित्रांनो परत चला. आणि आता परत फाटले आता वर काही व्यवस्थित जाणार नाही आणि घेतले उचलून पहिला हा वरती जायला अवघड आहे. वाढलंय आता त्याच्यामुळे आता पहिलं उचलून घेतो. ते कधी चिटकून बसले वांद्रासारखी. फायनली तर वर आलोय आम्ही निघून आता सगळेजण. हे बघा हे पण आले करूला घेऊन आले तर आणि पूर्ण भिजून गेलोय कारण की चारही बाजूनी पाऊस लागत होता. काही उपयोगच नाही नाही पण घेतलं ना ते खूप बरं वाटलं कारण की खूपच पाऊस लागत होतो. आपण खालीपर्यंत गेलोच नसतो मग. आणि इकडे बघा आणि ना आज आहे ना पाऊस जास्त ते सगळेजण म्हणले 2-3 दिवस पाणी कमी होतं आणि आज खूपच पाऊस आहे. पाणी असल्यावरच म्हणजे खरं हा तर चला फायनली मित्रांनो आलो गाडी बसवा झालं काय होतं प्लॅन कारण ते अजून आहे ना आता ना एकदमच जबरदस्त पाऊस चालू आहे आणि एवढा खतरनाक वातावरण झालं ना ते वासरे. चला आता गाडीत बसूयात. तर मस्तपैकी असं रेडी झालो मित्रांनो एकदम मस्त कपडे बदलल्यावरती एवढं भारी वाटलं ना की बस रे बस. आशिका सुद्धा आतमध्ये रेडी होते. हा नाही ना एकदम सुंदर लोकेशनला हॉटेल आहे. हॉटेलचं तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बाहेरच्या बाजूला एकदमच जबरदस्त मित्रांनो. बघा आपली गाडी बाहेर लावले आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकताय एकदम मस्त. तर आहे ना आता आपण जाऊयात. ते समोर आहे ना तिकडं जेवणाची व्यवस्था त्या साईडला आहे आणि हे इथं राहायलासाठी आहे. तर आपली रूम तुम्हाला दाखवतो एकदम मस्त पैकी. बघा आशिकाने सगळ्यांनी उरकलं. हे बघा एकदम मस्त अशी रूम आहे इथं आणि ही रूम आपण घेतलेली आहे. इकडं आशिका तयारी करते. परी मोबाईल ठेवून दे.
राहण्याची सोय जिथं केली ना ती दाखवतो मित्रांनो तुम्हाला. बघू शकताय किती सुंदर जागा आहे बघा. एकदम असं धुक्यामध्ये सगळीकडे तुम्हाला दिसतं धुकं दिसतंय सगळीकडे बघा. आणि मस्त गाडी लावायला समोर जागा आहे. आणि इथं आपण ही रूम घेतलेली या साईडला. तर आता ना नाशिकाचं थोडंसं आवरायचं राहिलं आहे. आवरू मस्त आणि मग जाऊयात चहा घ्यायला. बाहेरून मी आहे ना हॉटेल दाखवतो. कारण की आहे ना एवढा म्हणजे पाऊस चालू आहे ना की अजिबातच काय जमत नाही. बराच वेळ वाट बघितलं मी थोडीशी पाऊस उघडायची, पण पाऊस काय उघडायचं नाव नाही घेत आहे. आणि हे हॉटेल आहे हॉटेल रानवारा. तर आता आहे ना 6:30 वाजत आले मित्रांनो. आणि आपण चाललो आहे आता किरवे गरवायला. तर किरवे गरवून बघायचे निघता आहेत का. वातावरण अजून अजिबात निवळलेलं नाही, फक्त पाऊस आहे ना थोडा कमी झाला आहे. भेटले तर दाखवतो तुम्हाला. चला आता ते राहतात आपल्यासोबत. ते आहेत ना किरवे गरवणारच आणि बघू आपण ते भेटत आहेत का. अशी काय पोरं वगैरे घर तिकडेच थांबले हॉटेलमध्ये. आणि इकडे ते दादा हॉटेलमधले. आणि आपण आलो आहे. बघू काय भेटले तर दाखवतो तुम्हाला. बाकी दादात ना डायरेक्ट बकेट घेऊन आले तर. आणि आम्ही शोधतोय किरवे भेटता येत का बघू. आला आला बघा. एकदम मजा येते मित्रांनो बघा पकडायला. आलता बघा किती वर येतो बघा. एक नंबर. एवढ्या पटकन पकडायचं असते बघा. मस्त एक भेटला बघा दादा वर करा. मस्त भेटला बघा. एक तर भेटला. आता बघू अजून भेटता येत का. एक नंबर भेटला बघा मस्त. अशी का ती मग असेच लई घरातले नाही तर ते आली असती सोबत. आहे का बाहेर निघालेले बघा. डायरेक्ट बाहेर निघाले ते मित्रांनो. आणि तो पण बघू शकताय कसला मोठा आहे बघा. एकदम मोठा. आता पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे असे बाहेर निघालेले सुद्धा काय दिसत आहेत. मस्त आहे. पकडा पकडा पकडा. हो घ्या पकडून. मी डायरेक्ट बकेट आणली पकडायला. छत्री बघा कशी होती माझी. एकदम खतरनाक छत्री आहे ना. छत्री खरं तर मोबाईल विजावं नाही म्हणून आणले. मी गेलो सकाळी विजून. एवढे पाऊस आहे ना डायरेक्ट असा फिरतोय गोल गोल. म्हणजे इकडून छत्री धरली की इकडून येतोय, इकडून धरली का इकडून येतोय डायरेक्ट. दादांना अजून एक दिसला वाटते. बघून निघतोय का. आहे का नाही वाटते. तर बघा इकडं सुद्धा एक दिसलाय आता. ओके धरा धरा हो धरा. एक नंबर. किती झाले बघू जरा. बरेच नाही सगळे काय दाखवता येत नाही. तर वारा एवढा वार आहे ना बस रे बस. चला इकडे एक दिसलाय. येतंय का बघू. अरे बारीक आहे बारीक. जाऊ दे त्याला. बारीक आहे. त्याच्यामध्ये ना मोठा असेल नाही का आतमध्ये. ती पिल्ला काढल्यावरती नाही का काढावर येतोय मग नंतर तसं. एवढा पटपट चालू आहे ना की पुढं काही दिसेना झाले. बेलकडे का. हां बेलकडे दिसले दादा नाही बघा इथं. तर या किरव्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासाच फरक असं नाही का. बेलकड काय लोक तर यालाच म्हणतात किरवा. बेलकडे बघा हे थोडंसं पुढे गेलं. मला काय वाटलं तिकडं जायचं आपल्याला. तिकडं मागं काहीच कळत नाही अजिबात. काही बेलकडीची पण धावत किरव्यांची पण धावत.
मस्त बघा इकडं माझ्या पायापासून गेली मला दिसलीच नाही बेलकडे बघा ही ते आहेत ना खात नाही बेलकडे खात नाही लोक कोणी किरव्या खातात गिरड्या पण खातात बेलकडे जास्त करून खात नाही तर इकडे पण हे रस्त्याच्या कडेने ना असं निघाले इकडे दादांना एक दिसलंय जाऊया थांबून तिकडं येतोय हा आला बघा चांगला मोठा किरो मित्रांनो येतोय थोडा त्याला बघा दिसतोय आता आला बघा आला चांगला मोठा आहे बघा एकदम एक नंबर हा असं मोठे भेटायला पाहिजे हा मस्त एकदम मोठा भेटला मित्रांनो एक नंबर तर चला या भाऊने आहेत ना ऑलरेडी खेकडे आमच्यासाठी पकडून ठेवलेले आता ते दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं केरवळ खेकडी आवडते चावलती दाखवते त्याच्यातली एक उचलून एकदम मस्त मोठे आपल्याला जायचं होतं चला आता रेसिपी बनवा आता मस्त पैकी काहीतरी याची हा तेच बनवणार मला वाटलं तू बनवतेस ओके बरे अगं पकड ना ती पळून गेली तर चला मित्रांनो आता बसलोय थोडंसं निवांत बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि ना असे कांते लागले स्वयंपाक करायला तर आपल्यासाठी ना आपण म्हणजे असं जेवण डायरेक्ट घरातच बनवलं आहे डायरेक्ट आपलं जेवण सगळ्यांचं तर अशी का सुद्धा मदत करायला लागली जेवण बनवायला काय लागलेत बनवायला इकडे खेकडे नीट करून दिलेत खेकडे मसाले वगैरे घेतलेत आणि मसाले दे चुलीवर मसाला टाकला तर फायनली मित्रांनो झालंय आता सगळं आणि जे माझे हालत झाले दुराने तर चला आता ना वाढून द्यायला लागले मावशी वाढून द्यायला लागलेत आता इकडं खेकड्याचं कालवण बनवलंय बाकी या साईडला चिकन सुद्धा हृदयला दिलंय बघा इकडे चिकन वाढून पोरांना सगळ्यांना चिकन दिले आणि आता खेकडे वाढायला लागलेत तर चला जेवण करून घेऊयात आता मस्त गरमागरम बघा खेकड्याचं कालवण खेकड्याचं कालवण कशा ताटामध्ये वाढले मस्त खेकड्याचं कालवण चला जेवण करून घेऊयात आता गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे 10 वाजले सकाळी आणि वातावरण तुम्ही बघा आम्हीच म्हणजे सकाळी 9 वाजता उठलोय आणि बघा कसं वातावरण आहे आणि इथंच या हॉटेलमध्ये बघा हे हॉटेल आहे रानवारा हॉटेल इथं आम्ही स्टे केला म्हणजे मागच्या साईडला रूम आता आणि हे मेन जेवणाचं हॉटेल आहे एकदमच जबरदस्त अनुभव मित्रांनो आणि आता पाऊस थोडा उघडलाय कालपासून म्हणजे काल तर दिवसभर अजिबात थोडा पण चान्स नाही पूर्ण म्हणजे प्लॅन आपले खेकडे पकडायचे किरवे तर भेटले आपले थोडेसे पण खेकडे पकडायचे वगैरे प्लॅन पूर्ण सगळे कॅन्सल झाले पाऊसच एवढा खतरनाक होता ना की कुठं जातच नाही आलं
चला आता आहे ना चहा घेऊयात आणि निघूयात घरी. एकदा तुम्हाला शेवटचं हॉटेल दाखवतो कसं आहे ते. तर हे बघा हे हॉटेल आहे मित्रांनो, हॉटेल रानवारा. आणि हे भाऊ होत आपले निलेश रावते, त्यांनीच खरं तर आपल्याला इन्व्हाइट केलं होतं इकडं. मग मी निलेश भीमा रावते. आमचं हॉटेल आहे नाणेघाट आणि गिवजांच्या पायथ्याला. कधी जरी यायचं असलं तर गबाले सरांच्या रेफरन्सने या. नंबर वगैरे दिसत असेल मित्रांनो स्क्रीनवरती, त्या स्क्रीनवरच नंबरवरती डायरेक्ट कॉल करून तुम्ही आधी पण ऑर्डर देऊ शकताय. पण देतात. आपल्याकडे राहण्यासाठी रूम पण अवेलेबल आहे. हां, साधी आहे, डिलक्स आहे, दोन्ही प्रकारचे रूम आहे. रूम दाखवले मित्रांनो आपण जिथं राहिलेलं ती एक रूम आहे आणि त्याच्यापेक्षा बाहेरतली एक रूम ती सुद्धा आहे आपल्याकडं. तर असं रूम आहे. 3 प्रकारच्या रूम आहेत. तर तुम्ही डायरेक्ट फोन करून सुद्धा इकडे येऊ शकताय. आणि नजारा मागे बघू शकताय, आजचा हा नजारा आहे बघा कसला जबरदस्त. तर पूर्ण एकदम असं धुकं आणि थोडंसं धुकं कमी झालं की याच्या मागेच लगेच जीवधन रिव्हर्स वॉटरफॉल याच्या शेजारीच आहे. तर येऊ शकता मित्रांनो. चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.